हे आले बघा फॉरेनर, हे बघा त्याच्या हातात हे आहेत बघा, कार्ड आहेत, हे असं दाखवते बघा, टुरिस्ट लोकांना असं दाखवतो. नमस्कार मंडळी, मी आहे आता पणजीमध्ये आलो आहे. पणजीमधील फेमस चर्च बघायला. तर तुम्हाला पण दाखवतो. फेमस चर्च आहे पणजीतील, व्हाईट चर्च आहे. चला तर बघू. तो व्हाईट चर्च पणजी बसस्टँडपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही तर टू व्हीलरनं आला तरी चालेल, 5 मिनटं लागतील बसस्टँडवरून. इथे आला तुम्हाला लोकल बस पण आहेत, AC बस दाखवतो. हे बघा, हे अशा AC बस आहेत. पणजी शहरात आहे बघा, पार्किंगला मस्त हे केलं. एका साईडला 4 व्हीलर पार्किंग आहे आणि एका साईडला 2 व्हीलर पार्किंग आहे. पे पार्किंग, पैसे द्या आणि गाड्या लावा. इथं पणजी शहरात सगळीकडेच पे पार्किंग आहे. यो मेन रोड आहे बघा, पणजी सिटीतला मेन रोड आहे. इकडं हे वेलनेस आहे, मेडिकल. इथं आता ही मावशी काय केळं बिळी का बसले, चिक्कू, केळं, पपई, कसा ही अशी दुकानं आहेत बघा इकडे. शॉपिंग करायला दुकान आहेत सगळी, तसं तुम्ही शॉपिंग पण करू शकता. इथं बॅगा काय पाहिजे ते भेटते. हे काजूचं दुकान आहे का, ढीग हो, कसं आहे काजू दुकान बघा. हे काजूवाला आणि नाव आहे, नावच काजूवाला ठेवलं. ही काय करायला हे इकडे तुम्हाला कपडे बिडे आहेत बघा घालायला. फिरायला इथं कपडे देऊन घ्यायचे. काय काय बघा, बॅग, कपडे, गॉगल आहेत. हे काय काय चिकटवायचं आहे. हे गॉगल बघा. इथे आईस्क्रीमचं दुकान आहे. काजूची दुकानं तुम्हाला सगळीकडे भेटतात बघा. गोव्यात आला सगळी काजूच, बघेल तिकडे काजू. खरं काजू घेताना जरा सावध, लई स्कॅम करतात गोव्यात काजूच्या दुकानात. त्यामुळं काजू घेताना जरा बघून घ्या. स्वस्त आहेत म्हणून 500 रुपये किलो म्हणून घ्यायला जाऊ नकोसा. हे इथे अशा 2 व्हीलर आहेत बघा. कुठंतरी जायचं झालं तरी अशा 2 व्हीलरनं तुम्ही जाऊ शकता. इथं रिक्षा स्टँड आहे, रिक्षानं जायचं. हो हो, हे आले बघा फॉरेनर. हे बघा केस बघा त्यांची. शनिवार रविवारची इथं लई गर्दी असते, त्यामुळं शक्यतो शनिवारी रविवारी याचं टाळा. आणि जर का आलाच तर सकाळी लवकर या. इथं लोकल मावशी बसल्या बघा, चिक्कू तीन विकायला. चिक्कू तुम्ही जो मेन रोड आहे, व्हाईट चर्च आहे पणजीतला, फेमस व्हाईट चर्च. तो मेन रोड आहे इथला, दाखवतो पुढे व्हाईट चर्च. इथं बाटाचं दुकान आहे बघा, चप्पल बाटाचं. आणि इथे अशी मावशी येऊन बसल्या केळं ते निघायला. ते बघा डॉमिनोज. जेव्हा मामा इथं पान विकायला बसते बघा. एक पान याच्याकडे 40 रुपयाला पान आहे. पानं बी बघा कशी दांडगी पानं आहेत. मस्तपैकी टॅब घेऊन बसला आहे मामा. मामाकडे टॅब आहे, पानवाल्या मामाकडे टॅब.
आणि हे बघा समोर इथं पोलीस आहेत बघा. गोव्यात आले असं की तुम्हाला चौकात पोलीस दिसणार, त्यामुळे जरा हेल्मेट घालून सीट बेल्ट लावूनच येवा. हे बघा की स्टिकर वगैरे आहेत. हे गळ्यातील लेडीजसाठी किचन्स आहेत. हे घरामध्ये लावायला डेकोरेशनचं. हे बघा इथं पण पानवाला आहे बघा. हे असं दोन्ही साईडला बसलेत. हे हॉटेलच्या समोर असे बसतात बघा. आणि इकडे ॲक्टिवा पण आहेत बघा रेंटवरती. या सगळ्या रेंटवरती ॲक्टिवा तुम्हाला भेटतात इथं आला तर. असं त्याच्या हातात हे आहेत बघा, कार्ड आहेत. हे असं दाखवते बघा, टुरिस्ट लोकांना असं दाखवते. याच्यामुळे सावध राहा. हे अशी आहेत बऱ्यापैकी फसवणारे आहेत इथं, त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोसा. हे चर्च बघा पणजीतला, व्हाईट चर्च फेमस चर्च आहे. तर सगळं टुरिस्ट पहिला आलेत की पणजीत इथं जातात बघा. ही इकडं अशी दुकानं आहेत. एका साईडला टू व्हीलर पार्किंग आहे आणि इकडे ह्या साईडला फोर व्हीलरचं पार्किंग आहे बघा. शॉपिंग करायला तुम्हाला काय सगळी दुकानं आहेत बघा इथं. गरमी बी लई आहे, त्यामुळं शक्यतो सकाळचंच किंवा सकाळी 11-12 वाजेपर्यंतच फिरायचा प्रयत्न करा आणि संध्याकाळी 4 नंतर. ही मावशी बघा वयस्कर केवढी आहे. ती केसात वगैरे लावायचं सगळं विकाल्या. इथं बघा हे ट्रॅफिक पोलीस सावरला. सगळीकडे पोलीस आहेत. यो फेमस चर्च बघा पणजीतला. गोव्यात आला असं की पहिला इथं यायचं, फोटोशूट करायचा आणि जायचं. वरती जातो आणि दाखवतो तुम्हाला वरनं. हे इकडं गाड्या आहेत त्या दोन्ही साईडनं, त्यामुळे जरा सावकाश. इथं अशी एंट्री आहे बघा आत याला. ते काय काय लिहिलं बघा, नो फोटोग्राफी आणि इनी ड्रेस कोड त्यांनी कसा घालायचा सांगितले काय काय. हे बघा लेडीजसाठी आहे आणि जेंट्ससाठी पण आहे. हे बघा इथं असं इथं पण पोलीस आहेत, काहीतरी असणार त्यांचं आज. वरनं असा दिसतंय बघा. या साईडला पण रिक्षा स्टँड आहे बघा. आणि ह्या चर्चच्या समोर भरपूर पिक्चरांचं शूटिंग झालं आहे. आशिकी 2, सिंगम इथं शूटिंग झालेलं आहे बघा या चर्चच्या समोर. हा मेरा 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 कुणाचा फोटो काढायला विचारायला, कुणाचा काढू, माझं सेल्फीच हे करायला. ते बघा घाम केवढा याला आहे बघा. लई गरमी लई आहे आणि ऊन पण जास्त आहे, त्यामुळे सकाळी लवकर फिरायचं प्लॅन करा किंवा संध्याकाळी 4 नंतर. आणि या चर्चच्या बाजूलाच हा रोड गेला ह्या इकडंच ते फाउंटेनस म्हणून लेन आहेत. पोर्तुगीज कालीन घरं वगैरे इकडे आहेत फोटोशूट करायला. इथनं जायला जस्ट 5 मिनटं लागतील चलत जायला, जवळच आहे. चर्चजवळ पण तुम्हाला स्कॅम करणारे भेटतील,
दाखवतो तुम्हाला स्कॅम काय काय असतो पणजीमध्ये. चर्चजवळ काही लोक तिथं असतात ती काय म्हणतात तुम्हाला असं कार्ड दाखवतात, ते स्क्रॅच करायला होतात आणि ते त्यांचे रिसॉर्ट असते ते जाऊन त्यांना तुम्हाला गिफ्ट वगैरे मिळणार असं ते सांगतात. मग ते स्क्रॅच करायला होतात. तिथे गेलं की काय गिफ्ट वगैरे काय नसते आणि तिथे त्यांना तुम्हाला जबरदस्ती तिथं त्यांच्या रिसॉर्टवर स्टे करायला वगैरे सांगतात. त्यामुळं जरा तिथं जरा आला की जरा स्कॅम लय आहेत, त्यामुळे जरा सांभाळूनच